म्हटलं की तुम्ही नका सांगू मी काय भाषण करायचंय. म्हटलं तुम्ही काय लिहिता हे मी सांगतो का तुम्हाला ह्याच्यावर लिहा म्हणून. भाषणाची माझी लिंक लागली, त्या विषयावरती बोली नाही, कदाचित बोलणारही नाही, माहित नाही मला. कल्पना नाही. मग तुमचं ते एकनाथ खडसेंबरोबर झालेला वाद, खडसेंबद्दल तुम्ही बोलणार का? मी म्हटलं माझी ती रिॲक्शन होती. खडसे असतील किंवा अजित पवार असतील किंवा अजून कोणी, माझी काय वैयक्तिक दुश्मनी नसते, पण ज्या गोष्टी चुकीच्या आहेत त्याच्यावरती राज ठाकरे बोलणार म्हणजे बोलणार. पण तुम्ही काहीतरी सांगायचं आणि म्हणून राज ठाकरे बोलायचं असं होणार नाही, अजिबात होणार नाही. मी काल त्यांना सांगितलं, म्हटलं माझी सभा संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रामध्ये तुम्ही माझ्यावरती टीका केली तरी चालेल, मेलेलं कोंबडे आगीला भीत नाही म्हटलं. आम्ही फक्त टीकाच सहन करतोय आतापर्यंत. हे तुम्ही मध्ये भाषण चालू असताना हे कसल्या काठ्या चालू आहेत तुमच्या? आता जे उभे आहेत त्यांनी उभं राहावं. हे काठ्या बंद करा तुमच्या पहिल्या. त्याच्यामुळे मला जे काय बोलायचंय मी ते तुमच्याशी सविस्तर बोलीन. मी दौऱ्याला निघतानाच सांगितलं होतं की मी मत मागायला येत नाहीये, मी माझं मत मांडायला येतोय. ते मत माझं आहे, माझ्यावरती कोणी लादायचं नाही, अजिबात लादायचं नाही. उद्या सकाळी इथे माझी जळगाव कोर्टामध्ये केस आहे, ते आमचं चालूच असतं. जवळपास 89 केसेस आहेत माझ्या अंगावरती. तुमची ही वागणूक अशीच जर राहणार असेल, मी आता भाषण बंद करतो. कळलं का? मी असं भाषण नाही करू शकत. मी ऐकलंय त्याप्रमाणे इथे जळगाव मधले सर्व लोक मला सांगत होते की शिस्तप्रिय आहेत. हे शिस्त? सर्वांनाच कल्पना आहे की इथे बघाल तिकडे माणसं आहेत, तुम्ही बघाल तिकडे. पण तुमच्यात जर समजा संयम नसेल आणि जर समजा तुम्हाला शांतपणे बसून ऐकता येत नसेल, मी काही करू शकत नाही. मी असं भाषण नाही करू शकत. तुमची डोकी शांत झाली, तुमचा आत्मा शांत झाला की मी भाषण करायला सुरुवात करीन. तोपर्यंत मी एक शब्द बोलणार नाही. तुम्हा काही ठराविक मंडळींमुळे बाकीच्यांना त्रास होतो याची आपल्याला कल्पना आहे का?
कोण चॅनलचा कोण आहे तर खाली बस. आपल्याकडे जी वर्तमानपत्राचे सर्व छायाचित्रकार जेवढे असतील छायाचित्रकार त्यांनी या बाजूनी वरती यावं. तिथून माझे फोटो काढण्यापेक्षा हे काढा. हे जे समोर जमले ना याचे फोटो काढा. या वरती या. फक्त छायाचित्रकार वर्तमानपत्रांचे. आता बस जेवढे माझ्यासमोर उभे आहेत तेवढे त्यांनी उभं राहावं. या बाजूला पण आणि या बाजूला पण. आता कोणाला बसा बसा करू नका आणि उभे राहा सांगू नका. जेवढे उभे आहेत तेवढे उभे राहा. बाकीच्याने उभे राहू नका आणि पुन्हा गोंधळ घालू नका. हे इतकी लोक सगळेजण आलेले आहेत. सगळे शांतपणे बसलेले आहेत. फक्त तुमच्या गोंगाटाने यांना फक्त सगळ्यांना त्रास होतोय याची कल्पना आहे का तुम्हाला? उद्या सकाळी माझी जळगावच्या कोर्टामध्ये केस आहे. कसली केस आहे अजून मला कळलं नाही. एवढ्या केसेस टाकून ठेवले. 89 केसेस आहेत माझ्यावरती. राज्य सरकारने टाकले आहेत. आमच्यावरतीच टाकणार. कारण आम्ही मराठी मुलांबद्दल बोलतो ना. आम्ही महाराष्ट्राबद्दल बोलतो. मराठी माणसाबद्दल बोलतो ना. त्याच्यामुळे आमच्यावरती केसेस. मला काही फरक पडत नाही केसेसचा. कितीही केसेस टाका काय मला काय फरक पडतो. खरे गुन्हे केले त्यांच्यावरती एवढे केसेस आहेत. त्यांचं अजून काही सिद्ध नाही झालं. माझं कुठून सिद्ध होणार आहे? आणि काय गुन्हा केला मी? माझ्या महाराष्ट्रामधल्या मराठी मुलांना सर्वप्रथम नोकऱ्यांमध्ये प्राधान्य मिळालं पाहिजे. जे उद्योगधंदे येतील त्याच्यामध्ये माझी मराठी मुलंच लागली पाहिजेत. परप्रांतातली मुलं लागता कामा नयेत. हे बोलणं माझ्या महाराष्ट्रामध्ये हा गुन्हा. याच्यावरती केसेस टाकता तुम्ही माझ्यावर. महाराष्ट्रामधल्या रेल्वे परीक्षा, महाराष्ट्रामधल्या नोकऱ्या, ज्या माझ्या महाराष्ट्रातला माझा तरुण तुम्ही सर्वजण तुम्ही वणवण फिरतात. तुम्हाला नोकऱ्या हव्या आहेत. तुमच्या महाराष्ट्रात निर्माण होत आहेत आणि बाहेरच्या प्रांतांमधनं मुलं येत आहेत आणि इकडे परीक्षा देऊन त्यांना नोकऱ्या देताय तुम्ही. आणि याच्यावरती मी जर समजा आंदोलन केलं तर माझ्यावर केसेस टाकता, त्या मुलांवर नाही. हे याच्या आधीही केलं, याच्या पुढेही करेन. महाराष्ट्रामधल्या प्रत्येक आस्थापनांच्या बाहेर, प्रत्येक दुकानांच्या बाहेर मराठी पाट्या लागल्या पाहिजेत.
ही काय चुकीची गोष्ट आहे? जा गुजरातमध्ये, जा तामिळनाडूमध्ये, जा कुठच्याही प्रांतामध्ये त्यांच्या त्यांच्या दुकानांवरती त्यांच्या त्यांच्या भाषेतल्या पाट्या असतात. मग आमच्या महाराष्ट्रात का नाही? आणि त्याच्यावरती मराठी जर तुम्हाला ते नाव लिहायचं असेल तर मोठं ठळक मोठं नाव लिहिलं पाहिजे तुम्ही. तो कायदा आहे जो मी कायदा बोलून दाखवला, तो कायदा बोलून दाखवला तरी माझ्यावरती तुम्ही केसेस टाकता. मोबाईल फोनवरती आपण फोन उचलल्यावरती समजा आपला फोन बिझी लागला, समोरचा कोणतरी बोलत असेल, त्यातून पहिली येणारी अनाउन्समेंट ही माझ्या महाराष्ट्रात मराठीत झाली पाहिजे. ही काय मी चुकीची गोष्ट बोललो काय? लावा गुजरातमध्ये फोन, गुजरातमध्ये फोन लावा, पहिली लाईन गुजराती येते. तामिळनाडूमध्ये फोन लावा, पहिली लाईन तमिळमध्ये येते. महाराष्ट्रामध्ये धंदा करायचा आणि माझ्या महाराष्ट्राच्या माझ्या भाषेला, मराठी भाषेला दुय्यम स्थान द्यायचं, किंबहुना स्थानच नाही द्यायचं. मी ही गोष्ट अजिबात खपवून घेणार नाही, घेतली नाही, घेणार नाही. या महाराष्ट्रामधला पहिला मान हा मराठी मुलांचा असेल, मराठी भाषेचा असेल, मराठी माणसाचा असेल, बाकीचे नंतर. आणि मला कोणी देश एकसंघ राहावा वगैरे उपदेश करण्याची गरज नाही, आवश्यकता नाही. देशाला मीही मानतो, पण मी पहिला प्रथम मी कडवट मराठी आहे. हजार वर्षापूर्वीची आमची मराठी भाषा, ज्याच्यावरती इतक्या आमच्या संत परंपरेने इतके संस्कार केलेले आहेत, ती आम्ही फक्त काही जण बोलताकडून नाकारायची. आता पोलीस परीक्षांमध्ये देखील नवीन कायदे आणतायत, नोकऱ्यांमध्ये म्हणजे याच्या पुढे तुम्ही परीक्षा हिंदी भाषेत किंवा उर्दू भाषेत देऊ शकता का? महाराष्ट्राच्या पोलीस खात्यामध्ये जे आमचे सगळे पोलीस बांधव आहेत हे लागणार असतील ते 100% मराठीच लागले पाहिजेत. उद्या प्रत्येक खात्यामध्ये तुम्ही बाहेरच्या राज्यातली माणसं आणाल, मग इथल्या मुलांनी काय करायचं? इथली मुलं अशीच तडफडणार. मी मागे तुम्हाला आता त्या मागच्या सभेमध्ये मी तुम्हाला सांगितलं की हे सगळे हरलेले आहेत, हे राज्यकर्ते हरलेले आहेत, मनातून आतून हरलेले आहेत. यांच्याकडे फक्त एकच आहे गोष्ट, ते हत्यार उपसतील, त्याला बळी पडून. आणि मी हे तिथे बोललो, माझ्या सभेमध्ये, अमरावतीच्या सभेमध्ये बोललो. आणि आता 2 दिवसापूर्वी हा मराठा आरक्षणासाठी मोर्चा काढला गेला मुंबईमध्ये. आरक्षण मी जेव्हा सांगतो महाराष्ट्रामधल्या प्रत्येक मराठी मुलाला इथे काम मिळालं पाहिजे, नोकऱ्या मिळाल्या पाहिजे, प्रत्येक आस्थापनेमध्ये मिळाल्या पाहिजेत, त्याच्यासाठी जात कशाला बघताय? बरं आता नोकऱ्या आहेत का? मग कसलं आरक्षण? ही तुमची माती भडकवायची जातीवरनं, जातीवरनं माती भडकवायची. उद्या ह्या समाजाला आरक्षण, परवा तो समाज उठणार, तो म्हणणार माझं आरक्षण. आणि हे नेते तुम्हाला भडकवतायत फक्त जातींवरनं. उद्या निवडणुकीच्या तोंडावरती हे तुम्हाला उभे टाकणार. बघा, तो या समाजाचा, तू या समाजाचा, उमेदवार या समाजाचा, हा उमेदवार या समाजाचा. मतांमध्ये विभाजन तुमच्यामुळे करणार. ही यांची पावलं आता सुरू झालेली आहेत सगळी. मी जे त्या सभेमध्ये बोललो, आत्ता लगेच सुरू केला त्यांनी मोर्चा. सगळे तिकडे हजर, सर्व पक्षीय. महाराष्ट्रातल्या प्रश्नांबद्दल कधी एकत्र येत नाहीत. महाराष्ट्रातला सिंचनाचा प्रश्न असो, लोड शेडिंगचा प्रश्न असो, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न असो, तिथे एकत्र येत नाहीत सर्व पक्षीय एका व्यासपीठावरती. आरक्षणासाठी येतात.
केवळ तुमचं फक्त तुमच्यात राजकारण, जातीचं राजकारण फक्त पसरवायचं याच्यासाठी म्हणून ते येत आहेत. त्याच्यासाठी हे कामं सुरू आहे त्यांची. त्याच्यावरती आर पाटील, बीआर पाटील सगळे तिथे व्यासपीठावरती. मी आता विदर्भाचा दौरा करून आलो. तुम्हाला वाटलं असेल की फक्त हे सगळं बाहेरच्या प्रांतातले येणारे सगळे लोक फक्त मुंबई, ठाणा, पुणा, नाशिक वगैरे या भागापुरता असतील. तिथे चंद्रपूर, गडचिरोली या सगळ्या भागामध्ये येणाऱ्या सगळ्या उद्योगधंद्यांमध्ये 98% परप्रांतातले लोक आहेत. 98% कुठे? आमच्या महाराष्ट्रामध्ये. तुम्हाला नाही नोकऱ्या तुम्हाला नाही, तुम्हाला माहितीच नाहीत, तुम्हाला कल्पनाच नाहीत की आमच्याकडे उद्योगधंदे येत आहेत आणि परस्पर बाहेरच्या राज्यांमधली माणसं तिकडे भरली जात आहेत. आर पाटील आरक्षणाच्या व्यासपीठावरती जाता, त्या गडचिरोलीचे पालकमंत्री तुम्ही आहात. तिथल्या प्रत्येक उद्योगामध्ये मराठी मुलं कशी शिरतील ते पहिलं बघा. आरक्षणाचा विषय नंतर. मी तुम्हाला सांगतो, माझ्याकडे एक माणूस आला होता एक साधारणपणे 5-6 वर्षापूर्वी. हिमाचल प्रदेशमध्ये त्यांनी पॉवर प्लांट टाकला. हिमाचल प्रदेशमध्ये त्यांनी मला सांगितलं की जेव्हा म्हणा मी तिकडे गेलो, त्यांना मी सांगितलं की मला पॉवर प्लांट टाकायचा आहे. त्यावरती त्या राज्य सरकारमधले जे अधिकारी होते वरचे त्या खात्यामधले, त्यांनी त्या माणसाला सांगितलं, हा फॉर्म भरून दे आम्हाला. तुझ्या उद्योगधंद्यासाठी ज्या सवलती द्यायच्या आहेत, तुला जे काही टॅक्समध्ये काही बेनिफिट्स पाहिजेत किंवा इतर पाहिजेत, हे आम्ही राज्य सरकार म्हणून देऊ, पण पहिल्यांदा हा फॉर्म भरून दे. कसला फॉर्म होता? राज्य सरकार भरून घेतंय येणाऱ्या उद्योगांकडनं. तिथले IAS अधिकारी, तिथले ब्युरोक्रेट्स हे त्या माणसाकडनं, ज्याला पॉवर प्लांट टाकायचा आहे, त्याच्याकडनं फॉर्म भरून घेत आहेत. आणि त्या फॉर्ममध्ये लिहिलं होतं की उद्या हा उद्योगधंदा इकडे आल्यानंतर हिमाचल प्रदेशमधले 80% स्थानिक मुलांना मी नोकरी देईन, ह्याची हमी दे पहिली. अजित पवार, आर पाटील हे सगळे मंत्री एक फॉर्म भरून घेतलाय का हो? एका तरी उद्योजकाकडनं आजपर्यंत एक फॉर्म भरून घेतलाय की तुम्हाला उद्योग टाकायचे, सगळ्या सवलती आम्ही तुम्हाला द्यायला तयार आहोत, पण देत असताना, करत असताना महाराष्ट्रामधल्या स्थानिक मराठी भूमिपुत्रांना तुम्ही 80% प्राधान्य तुम्ही दिलं पाहिजे, असा फॉर्म भरून घेतला जातो? नाही. गुजरातमध्ये होतं, तामिळनाडूमध्ये होतं, हिमाचलमध्ये होतं, इतर सर्व राज्यांमध्ये होतं. तुमचा विचार नाही. तुम्हाला गृहीत धरलेले सगळ्यांनी गृहीत धरले. जातील कुठे? काय करतील? आम्हालाच मतदान करतील. तो फॉर्म भरून दिल्यानंतर जेव्हा त्याचा कारखाना तिकडे लागला, तो पॉवर प्लांट तिकडे लागला, त्या माणसाने मला सांगितलं, तो बोला 80% सोडाव, माझ्याकडनं 100% स्थानिक मुलं भरून घेतली. 100%. माझं राज्य आहे, माझ्या राज्यातली माझी मुलं आहेत, माझ्या मुलांना पहिल्यांदा प्राधान्य मिळालं पाहिजे, त्यांचं घर चाललं पाहिजे, त्यांची लग्न झाली पाहिजेत, त्यांचं घर बहरलं पाहिजे. हा प्रत्येक राज्य विचार करतो, प्रत्येक राज्यातला राज्यकर्ता विचार करतो. आमच्या राज्यातल्या राज्यकर्त्यांना ह्याचा विचार करायला वेळ नाही, कारण आतून इच्छाच नाही. किती शेण खाल्लं तरी महाराष्ट्रातली लोक आम्हाला मतदान करतीलच, या हमीवरती आजपर्यंत कारभार चालू आहे. तो कारभार महाराष्ट्रातल्या तुमच्यासारख्या जनतेमुळे चालू आहे. तो चालू देणार याच्या पुढे तुम्ही? यांना वेळेच्या वेळी छाटलं पाहिजे. आता आणि हे काही करता येत नाहीत, यांच्यावरती विचारता येत नाहीत, म्हणून सोपी रीत आहे, सोप्या गोष्टी आहेत. काय? विभाजन करा, जातीमध्ये विभाजन करून टाका, फोडा यांना जातीत फोडले की ह्यांची आपापली डोकी फोडायला मोकळे होतील. आपलं राजकीय गणित साध्य होईल. निवडणुकीच्या तोंडावरती बरोबर या इथे हा उमेदवार, त्या तिथे तो उमेदवार असं टाकून परत आपल्या हातात सत्ता आणण्याचा आत्ता षडयंत्र सुरू आहे. तुम्हाला तुमचं कसलं विभाजन करून घेऊन बसलायत? या लोकांनी या महाराष्ट्रातले महापुरुष विखुरून टाकले जातीमध्ये. व्यासपीठावरती फक्त फोटो लावायचे
आणि राजकारण काय करायचं? छत्रपती शिवाजी महाराज हे मराठ्यांचे, महात्मा ज्योतिबा फुले हे माळी समाजाचे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे दलित समाजाचे, लोकमान्य टिळक हे ब्राह्मण समाजाचे, सर्व महापुरुष विभागून टाकले. यांच्याबद्दल तुम्ही बोलायचं नाही, त्यांच्याबद्दल तुम्ही बोलायचं नाही, त्यांच्याबद्दल आम्ही बोलणार नाही. महापुरुषांचं विभाजन करून टाकलं, जातीमध्ये तुमचं विभाजन करून टाकलं. कामं काही करायची नाहीत, पैसे फक्त खात राहायचे आणि जातीच्या नावावरती फक्त तुमचं विभाजन करून तुम्ही मोकळं व्हायचं. एवढा उद्योग फक्त महाराष्ट्रामध्ये सध्या चालू आहे. एवढाच उद्योग चालू आहे. मी कालच माझ्या सहकाऱ्यांशी मी बोलत बसलो होतो. मी म्हटलं की या महाराष्ट्रामध्ये म्हटलं संयुक्त महाराष्ट्राचा लढा झाला, 106 हुतात्मे गेले आणि मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला. महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमधल्या अनेक लोकांनी त्याच्यामध्ये असंख्य लोकांचं योगदान होतं. तो संयुक्त महाराष्ट्र जो 52-53 वर्षापूर्वी झाला, आज तोच संयुक्त महाराष्ट्र आपला विभक्त महाराष्ट्र झालाय. भागाभागामध्ये गुंडाळून टाकलाय, भागाभागामध्ये. काल पण मला बोलताना माझे पत्रकार बांधव भेटले, इथे भेटले, काल धुळ्याला भेटले. उत्तर महाराष्ट्राबद्दल तुमचं मत काय? उत्तर महाराष्ट्रामध्ये कोणत्या गोष्टी व्हायला पाहिजेत? म्हटलं उत्तर महाराष्ट्र, महाराष्ट्र बघताना मी असा महाराष्ट्र बघतच नाही. पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भ आणि कोकण, मराठवाडा, मी असा महाराष्ट्र पाहतच नाही. मी एकसंघ महाराष्ट्र बघतो. या राज ठाकरेचा मतदारसंघ हा महाराष्ट्राचा मतदारसंघ आहे, बारीक सारीक छोटा मतदारसंघ नाही. बरं, प्रश्न कुठे नाहीत आणि प्रश्न कोणते? तेच प्रश्न. उत्तर महाराष्ट्रात सिंचनाचा प्रश्न, मराठवाड्यात सिंचनाचा प्रश्न, विदर्भात सिंचनाचा प्रश्न, कोकणात सिंचनाचा प्रश्न, पश्चिम महाराष्ट्रात देखील सिंचनाचा प्रश्न, उत्तर महाराष्ट्रात लोड शेडिंगचा प्रश्न, उर्वरित महाराष्ट्रात देखील लोड शेडिंगचा प्रश्न. प्रश्नांमध्ये कुठे वेगळेपण आहे? जर प्रश्न तेच आहेत, इथल्या बेरोजगारांना नोकऱ्या नाहीत, तिथल्या बेरोजगारांना नोकऱ्या नाहीत, इथे पाणी मिळत नाही, तिथे पाणी मिळत नाही, इथे लोड शेडिंग चालू आहे, तिथे लोड शेडिंग चालू आहे, इथे शेतकरी आत्महत्या करतायत, तिकडे शेतकरी आत्महत्या करतायत, इथे महिला सुरक्षित नाही, तिथे महिला सुरक्षित नाहीत. मग आपण विभागवार का विचार करतोय? आपण अखंड महाराष्ट्राचाच विचार केला पाहिजे आणि हे प्रश्न अख्ख्या महाराष्ट्राचे कसे सुटतील असाच विचार केला पाहिजे. पण तुम्हाला हे बाटवतायत. तुमचा उत्तर महाराष्ट्र, यांचा मराठवाडा, यांचा विदर्भ, यांचा कोकण, यांचा हे अजून कधीतरी विदर्भ, आणि हे तुम्हाला फोडून 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 इतकी वर्ष राजकारण करतायत. हे राजकारण तुम्हाला मोडून काढावं लागेल. खरंच सांगतो, हे राजकारण तुम्हाला मोडून काढावं लागेल. यांच्यावरती भरोशावरती इतकी वर्ष काढलीत. मी तुम्हाला सांगतो, इतिहास वाचायचा म्हणजे कशासाठी वाचायचा हो इतिहास? जो इतिहास विसरतो ना, त्याला इतिहास विसरतो. मी नेहमी एक गोष्ट सांगत आलो आजपर्यंत. या आपल्या महाराष्ट्राची राजधानी, आपला देवगिरी किल्ला, जो देवगिरी आपण म्हणत नाही, आपणच म्हणत नाही, आपण त्याला दौलताबाद म्हणतो, जे दुसऱ्याने दिलेलं नाव. आपला देवगिरी किल्ला 1293-94 साली अल्लाउद्दीन खिलजी आला. आमचा राजा रामदेवराव यादव, देवगिरीचा पत्ताच नाही त्याला. आमच्या राजाला पत्ताच नाही की अल्लाउद्दीन खिलजी एक मोठं सैन्य घेऊन आपल्या महाराष्ट्रावरती चाल करून येतोय. कुठपर्यंत आला? एलिचपूर काबीज केलं. तिथपर्यंतही आम्हाला पत्ता नाही. आमच्या राजाला पत्ता नाही, आमच्या राजाच्या सैन्याला पत्ता नाही की हा आक्रमण येतंय, मोठं आक्रमण आहे.
हा देवगिरी किल्ला आपण कदाचित स्वतः आपण गेला असाल तिकडे. बाबासाहेब पुरंदरेंनी इतकं अप्रतिम वर्णन करून ठेवलंय त्या देवगिरी किल्ल्याचं. मी स्वतः बघून आलोय, त्याच्या आजूबाजूचे खंदक आणि सगळ्या गोष्टी बघून आलोय मी. त्या देवगिरी किल्ल्याचं बाबासाहेब पुरंदरेंनी केलेलं वर्णन की त्यांनी सांगितलं की देवगिरी किल्ला कसा आहे. सीतेच्या हृदयामध्ये रावणाला शिरणं जेवढं कठीण होतं तेवढं देवगिरी किल्ल्यामध्ये मोगलांना शिरणं कठीण होतं. इतका जबरदस्त आमचा तो किल्ला. आमचा राजा बेसावध राहिला. आमचा राजा बेसावध राहिला. अल्लाउद्दीन खिलजी आला, त्याने सगळं लुटलं, सगळं बर्बाद केलं. आमच्या राजाची, आमची राजकन्या महाराष्ट्राची, हिला उचलून घेऊन गेला खंडणी सकट. काही करू शकलो नाही. 1293 साली झालेली एक घटना. त्याच्यानंतर संपूर्ण देश, महाराष्ट्र उद्ध्वस्त झाला. कुठपर्यंत? जोपर्यंत आमचा हा राजा जोपर्यंत जन्माला येत नव्हता तिथपर्यंत आम्ही पारतंत्र्यात होतो. तिथपर्यंत आम्ही पारतंत्र्यामध्ये होतो. 350 वर्ष हा महाराष्ट्र भोगत होता अत्याचार, अन्याय. सर्व मंदिरं पाडली जात होती. आमच्या आया बहिणींवरती, सर्वांवरती बलात्कार होत होते. सगळ्या गोष्टी घडत होत्या. कशामुळे? एकाच गोष्टीमुळे, आमचा राजा बेसावध राहिला. आमचा राजा बेसावध राहिला. आज देखील तीच परिस्थिती आहे. आमचे राज्यकर्ते बेसावध आहेत. परप्रांतातलं लोक आतमध्ये घुसतायत. कालची मुंबऱ्याची केस बघा. माणसं दगावली, माणसं गेली. दुःखच आहे. कोणावरती असं संकट येऊ नये, अजिबात येऊ नये. कुठचा का माणूस असेल, अशा प्रकारची घटना घडू नये, अशा प्रकारची घटना होऊ नये. पण माणसं कोण होती? आज हे कदाचित हिंदी चॅनलवाले, इंग्लिश चॅनलवाले परत राज चालवतील. राज ठाकरे परत परप्रांतीयांवरती घसरले. नाही, समजून घ्या मी काय बोलतोय. ती इमारत कोणी बांधली? बांधणारे दोघेही उत्तर प्रदेशचे. ती माणसं कोण गेली हे मी तुम्हाला सांगतोय. हे माझ्याकडे पोलिसांकडनं आलेला रेकॉर्ड सांगतोय. पोलिसांकडनं आलेला रेकॉर्ड. जमील कुरेशी, सलीम शेख यातला जमील कुरेशी हा सिद्धार्थनगर, गोरखपूर पूर्व उत्तर प्रदेश मधला राहणारा. याचा मूळचा धंदा भंगारचा व्यवसाय. करायचा काय? खोट्या इमारती बांधायच्या. उत्तर प्रदेशमधून लोक घेऊन यायचे. एक स्लॅब झाली की त्याच्यामध्ये लोक टाकून द्यायचे. हे सगळे बायका पोरांसकट. दुसरी स्लॅब टाकायची, दुसरे आणायचे, दुसरे टाकून द्यायचे, तिसरी स्लॅब टाकायची, ते टाकून द्यायचे. आणि हळूहळू हे सगळे फ्लॅट बाहेर विकायचे. एखादा फ्लॅट विकला गेला की त्यातली लोक बाहेर काढायची, दुसऱ्या इमारतीत टाकायची. आणि सगळ्या अनधिकृत इमारती. जेवढे सगळेजण गेलेत, मी हे पोलिसांच्या रेकॉर्ड म्हणून सांगतोय तुम्हाला, मला पोलिसांकडून आलेली माहिती म्हणून सांगतोय. जेवढे जण मृत्युमुखी पडलेले आहेत त्यातले 100% हे उत्तर प्रदेशचे आहेत. हे मला आत्ता पोलिसांकडनं कळलं. आकडा कदाचित इकडे तिकडे असेल, पण जेवढे गेलेत त्यातले 80% हे उत्तर प्रदेशमधले मुसलमान आहेत आणि 20% हे उत्तर प्रदेशमधले हिंदू आहेत. हे फक्त मुंबऱ्यात नाही घडत आहे. हे महाराष्ट्रातल्या अनेक कानाकोपऱ्यांमध्ये गोष्टी घडतायत. जळगावमध्येही घडतायत. आम्हाला कल्पनाच नाही. का? आमचे राजे बेसावध, आमचे राज्यकर्ते बेसावध, आमच्या लोकांचा विचारच नाही. आम्हाला कल्पना कधी येते? इमारत पडून मृत्युमुखी झाले की, बॉम्बस्फोट झाले की. तोपर्यंत आम्हाला कळत देखील नाही की हे या इकडे महाराष्ट्रामध्ये काय चालू आहे ते. आम्हाला कल्पनाच नाही. आज राज्यकर्ते जरी बेसावध असले, माझ्या बांधवांनो, भगिनींनो, मला तुम्हाला सांगायचंय, राज्यकर्ते जरी बेसावध असले, तुम्ही सावध राहा. येणाऱ्या सगळ्या पुढच्या गोष्टींसाठी तुम्ही बेसावध राहू नका. पुन्हा हे मानेवरनं सुरी फिरवतील तुमच्या. पुन्हा महाराष्ट्र अजून खड्ड्यात जाईल. कारण ह्याला भानच राहिलेलं नाही या लोकांना. मगरुरी, माज आलाय, माज.
हे सगळे आज बघा तो अजित पवार काय बोलले. धरणामध्ये पाणी येत नसेल तर मी काय जाऊन मुतू. अजित पवार, याच्या पुढे महाराष्ट्रातनं तुम्हाला मत नाही मिळणार, तुम्हाला मूत मिळेल याच्या पुढे. $2014 तुम्हाला सगळ्यांना सांगून ठेवतो, अजित पवारांना सांगतो की हा महाराष्ट्र तुमच्यावरती असा काही मुतेल, त्याच्यानंतर जे वाद जाल तुम्ही, त्याच्यानंतर हे जे वाद जातील ना, ह्याला कळणार पण नाही, कारण मध्ये बंधारे पण नसतील आणि धरणही नसतील. तेव्हा त्यांना कळेल, अरे च्या, आता तरी बंधारे बांधायला पाहिजे होते, आम्ही धरणं बांधायला पाहिजे होती, किमान हे महाराष्ट्र मुतल्यावरती आम्ही कुठेतरी अडलो असतो. इतकी घाणेरडी भाषा करता तुम्ही. महाराष्ट्रामध्ये लोड शेडिंग म्हणे चालू आहे, त्याच्यामुळे म्हणे मुलं पैदा होत आहेत. हे तुमचे राज्यकर्ते, हे या महाराष्ट्राचे राज्यकर्ते म्हणे लोड शेडिंग चालू आहे म्हणून म्हणे मुलं पैदा होत आहेत. अहो तुमचं लोड शेडिंग शिवाय चालू आहे ना, पण त्याचं काय. इतकी गलिच्छ आणि घाणेरडी भाषा वापरता तुम्ही महाराष्ट्रासाठी, जो होरपळतो महाराष्ट्र दुष्काळामध्ये. आमच्या आया बहिणी लांबून लांबून 10 किलोमीटर 15 किलोमीटर वरनं हंड्यातनं पाणी भरून येत आहेत. तिथे आमच्या महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री राज्यकर्ता म्हणतो मी तिथे जाऊन काय मुतू. लाज नाही, शरम नाही, यांना मा झालाय, पैशाचा मा झालाय. यांना माहितीये आम्ही काही बोललो, निवडणुका ज्यावेळेला येतील याच महाराष्ट्रातल्या संपूर्ण जनतेसमोर आम्ही पैसे फेकू, विकत घेऊ, मतं विकत घेऊ आम्ही यांची, परत सत्तेवरती येऊ. हा जो त्यांच्यामध्ये आतमध्ये गेलेला जो भाग आहे ना, जो तुमच्याबद्दल, तुम्हा सगळ्यांबद्दल, की आम्ही पैसे फेकले, पैसे फेकल्यानंतर आमच्या हातामध्ये हे सगळेजण मतदान करतील आणि परत आम्ही महाराष्ट्रात सत्तेवरती येऊ. आम्ही कितीही घाणेरडं बोललो तरी हे काही करणार नाहीत, हे आम्हालाच मतदान करतील, ही मेंढरं आमच्याच मागे येतील. हा जो आतापर्यंतचा विश्वास आहे हा तुम्हाला मोडावा लागेल, तर हे वटणीवरती येतील सगळेजण. मी अत्यंत एक गंभीर गोष्ट तुमच्या समोर सांगणार आहे, अतिशय गंभीर. मी मध्यंतरी अमरावतीच्या सभेमध्ये मी म्हटलं, मी आकडेवारी दिली होती आणि त्या आकडेवारीमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्या विदर्भामधल्या, जळगावमधल्याही असतील, माझ्याकडे आता आकडा नाहीये, पण या अख्ख्या सगळ्या विदर्भ मराठवाड्यामधल्या अनेक मुली, लहान मुली, त्यांचे आई वडील अजूनही शोधतायत की माझी मुलगी कुठे गेली, माझी मुलगी पळवली गेली, माझी मुलगी गेली कुठे, मला पत्ता नाही, ती महाराष्ट्रात आहे, महाराष्ट्राच्या बाहेर आहे, तिला विकली, काय केली माहित नाही. माझ्याकडे आता वर्तमानपत्र आहे, आपण थक्क व्हाल. महाराष्ट्रामधल्या आपल्या मुली, आपल्या बहिणी, आपल्या भगिनी काय करताय त्याची कल्पना आहे तुम्हाला. दुष्काळाला कंटाळून, घरच्या परिस्थितीला कंटाळून महाराष्ट्रामधल्या आपल्या भगिनी या मुंबईसारख्या ठिकाणी आणि गोव्यासारख्या ठिकाणी वेश्या व्यवसाय करताना दिसत आहेत, कारण घरची परिस्थिती पावत नाही, करायचं काय. अजित पवार, ज्या माझ्या महाराष्ट्रामधल्या भगिनी त्यांची घरची परिस्थिती पाहवत नाही म्हणून वेश्या व्यवसाय करतायत आज तिकडे, मराठीमध्ये बोलणाऱ्या आजपर्यंत कधी वेश्या या भागामध्ये कधी नव्हत्या, मराठीमध्ये बोलतायत तेव्हा सगळ्यांना कळलं की या मुली आल्या कुठून. त्यांची चौकशी केल्यावरती कळलं की या सगळ्या दुष्काळग्रस्त भागातून आलेल्या आहेत, घरी अन्नाचा कण नाही, घरी कमवता कोण नाही, वडिलांनी आत्महत्या करून मोकळे झालेले आहेत, तिच्यावरती जबाबदारी आली. करतेय काय, वेश्या व्यवसाय. माझ्या मराठी मुलींना तुम्ही वेश्या व्यवसायाला लावलं आणि वरती म्हणता आम्ही काय तुमच्या धरणामध्ये काय जाऊन मुतू. लाज नाही वाटत आहे ना, शरम वाटत नाही या लोकांना. इतका गलिच्छ बोलताना देखील काही वाटत नाही. माझ्या आया बहिणींची अशी अब्रू इथे चव्हाट्यावरती मांडली जात असताना यांना लाज नाही, शरम नाही, काही वाटत नाही, काही होत नाही.
सगळीकडे बजबजपुरी, सगळीकडे पैसे खायचे, सिंचनामध्ये पैसे खा, इकडे पैसे खा, तिकडे पैसे खा. काय रे बाबा. ओ ते आजीबाई आहेत त्यांना जरा बसून घ्या रे शांतपणे. आमच्या आजीबाईंना बघा, आमच्या आजीला बघा समोर आधाराला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचीच काठी लागली. आमच्या आजी आज इकडे आहेत. महाराष्ट्रातल्या जनतेला देखील माझं आव्हान आहे, की या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचीच कुबड्या नव्हे काठी आधाराला बरोबर असते. समोर कोणी वाईट माणूस आला की हाणण्यासाठी म्हणून तुम्हाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचीच काठी लागेल. ए बाबा त्यांना नीट आणणार आहे. कुठे आहेत त्या? आणलं का त्यांना? ती बसल्या त्या. तुम्ही जरा शांत बसून घ्याल का सगळेजण? मला अनेक पत्रकार बांधवांनी सांगितलं की इथले सगळे तापी खोऱ्याचे प्रश्न, तापीमध्ये प्रश्न असा आहे की सगळ्याच नद्यांमध्ये, सगळ्या धरणांवरती सगळेच हे लोक पैसे खात आहेत. कशावरती बोलायचं? मध्यंतरी मी त्या ह्याला गेलो होतो, कुठे आपले नितीन गडकरींच्या मुलाचं लग्न होतं. तुम्हाला नाही बसताना येते शांतपणे? तुमच्यामुळे बाकीच्यांना त्रास होतोय. मगाचपासून मी आता हे दुसऱ्यांदा सांगतोय ना, तर मी पोलिसांना सांगेन तुम्हाला सगळ्यांना बाहेर काढायला. माझा अंत पाहू नका तुम्ही आता, कळलं ना? हुल्लडबाजी करायची असेल तर बाहेर. मध्यंतरी मला नितीन गडकरींच्या मुलाच्या लग्नाला गेलो होतो. झाले त्याला 2-3 वर्ष झाली असतील, किती आता आठवत पण नाही मला. आणि मी माझ्या हॉटेलमध्ये होतो. हॉटेलमध्ये मला सांगितलं सुरेशदादा जैन आलेत भेटायला. मला असं वाटतं त्यावेळेला काहीतरी अधिवेशन पण चालू होतं का काय चालू होतं मला आठवत पण नाही माझा. पहिल्या मुलाच्या लग्नाच्या वेळेला नागपूरला. आणि मग त्यावेळेला म्हटलं बोलो, त्यांनी सांगितलं भेटायची इच्छा आहे. म्हटलं बोलो. आले वर. राजबाई नमस्कार राजबाई. म्हटलं बसा. मग काय सांगायला लागले. विधान परिषदेच्या निवडणुकीचे आकडे सांगितल्यावर मी थक्कच झालो आणि अत्यंत निधड्या छातीने, छाती ठोकपणे ते मला आकडे सांगत होते. काय ना राजबाई, या आपल्या विधान परिषदेच्या वेळेला नाही भाई, मी 45 कोटी रुपये खर्च केले भाई, आणि नाता भाऊनी 40 कोटी रुपये खर्च केले भाई. 95 कोटी रुपये विधान परिषदेच्या आमदारासाठी 95 कोटी रुपये गेले. खरं किती खोटं किती मला माहिती नाही. जे त्यांच्या तोंडात ना त्यांनी जे सांगितलं ते मी बोलतात ना तुमच्या समोर. बरं, माझा काही संबंध नव्हता. एक विधान परिषदेच्या आमदारासाठी 95 कोटी रुपये खर्च होतात. अरे एक आमदार, साधा आमदार विधान परिषदेत जातो, त्याच्यासाठी 95 कोटी रुपये. 95 कोटी कशाला म्हणतात? हे सुरेशदादा जैन मला सांगतायत मी 45 कोटी खर्च केला, त्यांनी नाता भाऊनी 40 केला. एवढं सगळं रगड आणि महाराष्ट्रात दुष्काळ. यांच्याकडे सगळ्यांकडे निवडणुकीला प्रचंड पैसे, निवडणुकीच्या तोंडावरती फेकायला पैसे. काय बोलायचं? हे इथे पत्रकार बांधव बसले, काय तापी खोऱ्यावरती काय बोलायचं? सगळेच कडे घोटाळा, सगळ्यांचेच पैसे गेलेत.
महाराष्ट्राला पाणी नाही, सर्व सिंचनामध्ये सगळीकडे घोटाळे सगळ्यांनी करून ठेवलेले आहेत. याच्यासाठी तुम्हाला एकच करावं लागेल, बदलाशिवाय काही नाही. बदलाशिवाय काही नाही, बदल घडल्याशिवाय काही नाही. तो राग तुमचा जोपर्यंत आहे, किती ठेवावा लागतो तुमचा राग? हा पूर्ण ताकदीने तेव्हापर्यंत ठेवावा लागतो जोपर्यंत तुम्ही हे सगळं पालटवत नाहीत. एक उदाहरण म्हणून इतिहासातलं उदाहरण देतो तुम्हाला. छोटंसं उदाहरण आहे, पण काय उदाहरण आहे. आमचे छत्रपती शिवराय ज्या वेळेला अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला, तेव्हा जेव्हा चालले होते, जात असताना जिजाऊ साहेबांनी त्यांना सांगितलेली 3 वाक्य आहेत. काय वाक्य आहेत? तो अपमान, ती गोष्ट ही लक्षात ठेवायची असते. तुम्हाला पाणी नाही, तुम्हाला नोकऱ्या नाहीत, तुमची आबरू रस्त्यावरती पडते, तुम्हाला संरक्षण नाही, तुम्हाला सुरक्षा नाही, तुम्हाला वीज मिळत नाही, तुम्हाला इतक्या गोष्टी या महाराष्ट्रभर सगळीकडे चालू असलेला हा तुमचा अपमान आहे, हाच तुमचा हक्कभंग आहे. आणि ती गोष्ट कायमस्वरूपी डोक्यात ठेवावी लागते, ती मनात ठेवावी लागते की ज्या दिवशी वेळ येईल त्या दिवशी वचपा काढेल. अफजल खानाचा वध करायला जेव्हा महाराज निघाले, त्यावेळेला जिजाऊ साहेबांनी त्यांना फक्त 3 वाक्य सांगितली की शिवबा, तुझा भाऊ संभाजीराजे याचा खुनाचा सूड घेतल्याशिवाय परत येऊ नकोस. तुझे वडील शहाजीराजे यांचा जो तिकडे दरबारी जो अपमान झाला, त्या अपमानाचा बदला घेतल्याशिवाय येऊ नकोस. या तुझ्या आईला, जिजाऊला कुंतीच्या पंक्तीच बसव, कुंतीच्या पंक्तीच बसव. हा महाभारतातला दाखला दिला त्यांनी. अपमान कधी झाला? तो अपमान विसरला नव्हता जिजाऊ साहेब. ज्या जिजाऊ साहेबांमुळे हे सगळं महाराष्ट्र आपण सगळं बघतोय, ज्या शिवरायांचं नाव घेऊन आपण महाराष्ट्रामध्ये जय जयकार करतोय, त्या महाराष्ट्रातली तुम्ही सर्वजण, आम्ही सर्वजण, ह्या सगळ्या लोकांनी केलेले अपमान आपण काला एक थोड्या वेळात विसरून जातो, निवडणुकीच्या तोंडावरती विसरून जातो. आणि हे जे विसरतो हेच ह्यांना माहिती आहे, या सगळ्या लोकांना, या सगळ्या पुढाऱ्यांना, हे विसरून जाणार. हे कसले लक्षात ठेवतायत? निवडणुकीच्या तोंडावरती वेगळे विषय, वेगळ्या गोष्टी, पैसे फेकू आम्ही आणि त्याच्यानंतर या सगळ्या गोष्टी आम्ही काबीज करू. या तुमच्या उत्तर महाराष्ट्रामधल्या, आपल्या जळगाव मधल्या कोणत्या उद्योग आणले या लोकांनी? कोणतेही नाही. लहानपणापासून ऐकतोय जळगाव मधलं मुख्य पीक, इतर पिकांपैकी मुख्य पीक कुठचं? केळी. होतंय काय? केळ्यांवर काही नाही. एक उद्योगधंदा यायला तयार नाही, कोणी इकडे आणायला तयार नाही, इन्व्हेस्टमेंट व्हायला तयार नाही. इथल्या बेरोजगारांचा विषय कोणी हाताळायला तयार नाही. बेरोजगारांना इथे उद्योगधंदे आणून त्यांना नोकऱ्या द्यायला कोणी तयार नाही. आम्हाला पाणी द्यायला तयार नाही, आम्हाला वीज द्यायला तयार नाही, आम्हाला इतर गोष्टी द्यायला तयार नाही. ही महाराष्ट्राची आलेली अवस्था ही तुम्हालाच दूर करावी लागेल. मी मानतो, मी सांगतो आपल्याला, याच्या अगोदर या महाराष्ट्रामध्ये पर्याय नव्हता. तुम्हाला समजत नसेल की बाबा काय करायचंय. आज सांगतो तुम्हाला, इतर माझ्या जाहीर सभांमध्ये पण जे सांगितलं, आज तुमच्या साक्षीने तुम्हालाही सांगतो, या महाराष्ट्राच्या पहिल्या दौऱ्याची सांगता करताना पर्याय नव्हता ना, हा राज ठाकरे तुमच्या समोर पर्याय. हे सगळं नीट होऊ शकतं, हे सगळं व्यवस्थित होऊ शकतं. या सगळ्या गोष्टी व्यवस्थित करण्यासाठी लागते फक्त एक छोटीशी गोष्ट. ती कुठची? इच्छाशक्ती. ती इच्छाशक्ती माझ्यात आहे. जग फिरलेला माणूस आहे मी. जर जगात गोष्टी घडू शकतात तर माझ्या महाराष्ट्रात का नाही? माझी महाराष्ट्राची भूमी तर सुपीक आहे. माझ्या महाराष्ट्रातल्या माझ्या तरुणांमध्ये, तरुणींमध्ये मनगटात ताकद आहे. सगळ्या गोष्टी करायची ताकद आहे, सगळ्या गोष्टी घडवायची ताकद आहे. हा नवा महाराष्ट्र घडवण्यासाठी म्हणून तुम्ही आत्तापासून कटिबद्ध होणं गरजेचं आहे. हा कटिबद्ध हे होण्यासाठी येणाऱ्या ज्या काही निवडणुका असतील आपल्या, हे काय फक्त मी निवडणुकांसाठी आलो नाही तुमच्याकडे. मी सांगितलंच आहे, मी मत मागायला नाही आलोय. आज मी माझं मत मांडायला आलोय. मी फक्त झालेल्या गोष्टींची फक्त तुम्हाला जाणीव करून द्यायला आलोय. आणि तुम्ही आज ज्या संख्येने इकडे जे अभूतपूर्व आपण जे सगळेजण जमलात, त्या सर्व गोष्टींना मी परत आपल्याला एकदा अभिवादन करतो.
वेळोवेळी परत भेटीनच. डिसेंबर जानेवारीमध्ये माझ्या सगळ्या जिल्ह्यांचा दौरा माझा सुरू होईल, त्यावेळेला परत जळगावला आपल्या मी येईनच. त्यावेळेला काय पुढे करणार हे आपल्या समोर ठेवीन. तोपर्यंत आपणा सर्वांची मी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जळगावातल्या सागर पार्कवर राज ठाकरेंची सभा झाली आणि या सभेदरम्यान माझी आपणा सर्वांना नम्र विनंती आहे की इथे ज्या माता भगिनी महिला सगळ्या आलेल्या आहेत यांना सर्वप्रथम आपण सर्वांनी जाण्याची संधी करून द्यावी, वाट करून द्यावी. आपण जर समजा इथून आलात तर मला असं वाटतं इथून आपल्याला निघता येईल. पोलिसांना मी विनंती करतो की पहिल्यांदा आपण महिलांना सुरक्षित पहिल्यांदा नीट बाहेर इथे काढावं. धन्यवाद. कृपया राष्ट्रगीत होईल असता राष्ट्रगीताची सुरुवात करूया. हा तर सत्तेचा आणि पैशांचा माज आहे अशा भाषेत राज ठाकरे यांनी अजित पवारांच्या वक्तव्यावर सडकून टीका केली आहे. अपेक्षेप्रमाणे त्यांनी राज्यकर्त्यांवर तोंडसूक घेतलंय. हा तर सत्तेचा आणि पैशांचा माज आहे. पुढील निवडणुकीत जनता धडा शिकवेल. अजितदादांच्या शिवराळ भाषेचा समाचार घेतलाय राज ठाकरे यांनी. या सभेत राज ठाकरे काय बोलतायत, गुलाबराव देवकर, एकनाथ खडसे यांच्यापैकी कुणावर तोंडसूक घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं.